खेड शहरात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या LTD इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचा 50वा वर्धापन दिन सुरू झाला असून या 2025 ते 2026 वर्षात असंख्य कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। नुकताच 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून LTD इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचा वर्धापन दिन सोहळा महसूल व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात संपन्न झाला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेजभाई मुकादम तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळांनी महसूल व गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचा संस्थेच्या वतीनं विशेष सन्मान देखील केला। यावेळी योगेश कदम यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचं स्वागत करत कौतुक देखील केले। मराठीचे महत्त्व अबाधित ठेवून खेडमधील तब्बल 50 वर्ष जुनी इंग्रजी शिक्षण देणाऱ्या या संस्थेचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्था अध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेजभाई मुकादम, शिवसेना उपनेते संजयराव कदम, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, शशिकांत चव्हाण, उद्योजक शैलेश कदम, जॉय सर, मुख्याध्यापक सारंग सर, सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। ह्या शाळेला उभं करण्याकरिता, ह्या संस्थेला उभं करण्याकरिता ज्यांनी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय अहमदभाई मुकादम, परवेजी मुकादम असतील, आमचे माजीजी असतील, आमचा प्रेमळ असेल, जयेश गुहाकरजी, त्यानंतर ह्या शाळेचं ज्यांनी उत्तमरित्या सांभाळ केला आहे त्यांची माझी ओळख आता काही दिवसांपूर्वी झाली। ते जॉय सर असतील, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, विशेषतः सर्व विद्यार्थी वर्ग, खरं तर 30 ते 45 मिनिटं ह्या कार्यक्रमाला मी राखीव ठेवली होती। मला 12:30 वाजता हरणेला कार्यक्रम आहे म्हणून मी अधिक वेळ आता मला घेता येणार नाही। जुन्या आठवणींना उजाळा देत असताना आज गोल्डन जुबली ह्या संस्थेच्या शाळेचा सेलिब्रेट करत असताना इथे डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देत असताना अहमदभाईंनी आम्हाला सांगितलं की सुरुवातीला 10 विद्यार्थ्यांना घेऊन ह्या शाळेची सुरुवात केली आणि आज परवेजीने मी मगाशी विचारलं की आता तुमच्याकडे विद्यार्थी किती आहेत, तर 10 वरून जवळपास 1800 विद्यार्थ्यांचा प्रवास, या संस्थेचा प्रवास आहे, या शाळेचा प्रवास आहे। ह्याच्यावरूनच लक्षात येतं की शाळेमध्ये शिक्षण हे अतिशय उत्तमरित्या दिलं जातंय आणि विशेषतः मला वाटतं खेडमधली पहिली इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा असावी, बरोबर की नाही? आणि 50 वर्षापूर्वी खेडमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा चालू करणं म्हणजे त्यावेळेच्या काळामध्ये मला वाटतं एक धाडसाचं पाऊल उचलण्यासारखं होतं आणि ते पाऊल आपण उचललं, परंतु इंग्रजीचं महत्त्व आज नक्कीच आपल्या सर्वांना ज्ञात आहे। अर्थातच मराठी ही महत्त्वाची आहेच। आपण शेवटी महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहोत। मराठीचं महत्त्व, मराठीचा अभिमान आपल्या सर्वांना असलाच पाहिजे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही। परंतु इंग्रजी ही जागतिक भाषा आहे। एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करत असताना CV हा इंग्रजीमध्येच द्यावा लागतो, कारण शेवटी ती कॉर्पोरेट कंपनी आहे। संबंध जगाच्या पाठीवरच्या कंपन्या जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतात आणि त्यावेळेस इंग्रजीवरती पकड नसेल तर नक्कीच त्याचा परिणाम हा करिअरवरती देखील होऊ शकतो। इतकं महत्त्व जागतिक भाषा असल्यामुळे हे महत्त्व इंग्रजीचं आहे आणि ते ओळखूनच अर्थातच आपण आज इंग्रजी माध्यमाची शाळा आपल्या खेडमध्ये असताना आपण ती सुरुवात आपण इथे केली। मगाशी मला अमोलभाई सांगत होते आठवणी की ही शाळा आल्याच्या नंतर विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये यायला लागल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये इंग्रजी बोलायला सुरुवात झाली। एखादी भाषा, ह्या भाषेचं महत्त्व हे फक्त बोलण्यापुरतं नसतं। मी मगाशी त्याचा उल्लेख केल्याप्रमाणे त्या भाषेच्या आधारावरती आपलं करिअर जर का डिपेंड होत असेल तर त्या भाषेचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि आज मराठी सोबत आपल्या सरकारने देखील जे निर्णय घेतलेत,
पहिली प्रायोरिटी ही मराठीला आपण दिलेली आहे. मराठी ही कंपल्सरी आहे. प्रत्येक शाळेमध्ये मराठी ही शिकवली गेलीच पाहिजे. आणि सेकंड प्रायोरिटी जी आपण दिलेली आहे इंग्रजी माध्यमाला आपण दिली. आणि थर्ड प्रायोरिटी हिंदीच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्यही देखील भाषा शिकू शकता. आपल्याला कदाचित कल्पना नसेल, परंतु आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये 22 भाषांना मान्यता दिलेली आहे. आणि त्या 22 भाषांमध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, हिंदी आहे, यासोबत अजून 19 भाषा आहेत. त्याच्यामध्ये संस्कृत पण आहे, त्याच्यामध्ये कोकणी भाषा पण आहे. म्हणजे देशाच्या पाठीवरती, देशाच्या आपल्या कुठल्याही शाळेमध्ये कोकणी भाषा देखील आपण शिकू शकता. हा अधिकार तुमचा. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये सांगू शकता की होय, मला तिथे कोकणी भाषा देखील मला शिकायची आहे आणि ती तुम्हाला शिकवली जाईल. मला वाटतं भाषेचं महत्व हे अतिशय, आपण त्याला कुठलंही राजकीय वळण न देता ते आपण शिकलं पाहिजे. मला अजूनही तो किस्सा आठवतोय. 12वीची परीक्षा दिल्याच्या नंतर वंदनीय बाळासाहेबांना भेटायला गेलेलो असताना, त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलेलो असताना त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आणि मला त्यांनी पहिला प्रश्न मला कुठला विचारला की तुला कुठल्या भाषा बोलता येतात. हा प्रश्न मला वंदनीय बाळासाहेबांनी विचारला. मी म्हटलं मराठी येतं, इंग्रजी येतं, हिंदी येतं, गुजराती येतं. अरे मग तुम्हाला फ्रेंच का येत नाही, मग तुम्हाला स्पॅनिश कसं येत नाही, तुम्हाला ही भाषा, या देखील भाषा तुम्हाला आल्या पाहिजेत, हे मला बाळासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं. त्यांचं म्हणण्याचं त्यांनी पुढे जे मला सांगितलं, त्यांच्या शैलीत त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं, अरे एखादा फ्रेंचचा व्यक्ती तुला शिवी देऊन गेला, तुला कळणार पण नाही. भाषा आल्या, जास्तीत जास्त भाषा आल्या पाहिजे. आणि मला वाटतं आज इथे विद्यार्थी वर्ग इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असताना शिकणं हे आपण कधी थांबवलं नाही पाहिजे. भाषा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या आल्याच पाहिजे. आणि मला वाटतं आज आपल्या खेड सारख्या एका लहानशा शहरामध्ये जेव्हा शैक्षणिक संस्था उभ्या राहत आहेत, खरोखर आज आम्हाला अभिमान वाटतोय. सन्माननीय रामनाथ भाईंनी, आपल्या सर्वांना कल्पना आहे की योग्यता दंत महाविद्यालय कोकणातलं पहिलं दंत महाविद्यालय आपल्या खेड तालुक्यामध्ये सुरू करून संबंध जगाच्या पाठीवरती आपला खेड तालुका पोहोचवला. त्यासोबत आपल्यासारख्या ज्या संस्था आहेत, एका शाळेमध्ये 1700-1800 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत असतील, 1700 विद्यार्थीचं भविष्य आपण घडवत असाल. मला वाटतं खेड शहरामध्ये असल्या अन्य देखील संस्था आहेत. अन्य देखील संस्थांमध्ये 2000 विद्यार्थी आहेत, काही संस्थांमध्ये 4000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मला वाटतं खेड तालुका आपल्या कोकणामधलं एज्युकेशन हब म्हटलं तरी खेड तालुक्याचं नाव नक्कीच आपण सगळ्यांनी उंचावलेलं आहे. राजकीय गोष्टी ह्या सगळ्या बाजूला, परंतु ह्या आपल्या सगळ्या शाळांमुळे, सगळ्या संस्थांमुळे आपल्या खेड तालुक्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल होत आहे. आणि त्यासाठी मी आपलं खरोखर मनापासून सगळ्याचं अभिनंदन करतो. अमोलभाई, संस्था चालवत असताना, शाळा चालवत असताना किती अडचणींना सामोरं जावं लागतं हे आम्ही देखील अनुभवतो. पैसा उभा करणं हे अतिशय कठीण आहे. एज्युकेशनसाठी पैसा उभा करणं, कारण खासगी संस्थांना, खासगी शाळांना सरकारकडनं कुठलीही थेट मदत मिळत नसते, किंवा तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायला सरकारकडनं थेट मदत कधी मिळत नसते. हे आपल्यालाच उभे करावे लागत असतात. आणि हे उभं करत असताना ज्या अडचणींना आपल्या सर्वांना सामोरं जावं लागत असेल ह्याची मी कल्पना करू शकतो. कारण आम्ही देखील सन्माननीय रामदास भाईंनी देखील शिवतेज आरोग्य सेवा संस्था ही आपल्या खेड तालुक्यामध्ये जवळपास 30-35 वर्षापूर्वी चालू केली. त्या संस्थेला मोठं स्वरूप घेतलं. सैनिकी शाळा असेल, आज लॉ कॉलेज असेल, ओपन स्कूल असेल, योग्यता दंत महाविद्यालय असेल, म्हणजे आपलं डेंटल कॉलेज असेल, तिथे आज MDS देखील तिथे शिकवलं जातं. आणि एक अशा वेळेस ह्या संस्थांना ज्या फायनान्शियल ज्या बॅकिंगची गरज पडते, तर नक्कीच आज देखील आपण जो काही प्रोजेक्ट आपल्या समोर ठेवला आहे, मला वाटतं नवीन जागेमध्ये बांधकाम करण्याचा आपण जो निश्चय केलेला आहे, नक्कीच ह्याला माझा वैयक्तिक देखील पूर्णपणे सपोर्ट असेल, माझा पूर्ण आदर आपल्या सर्वांना असेल. सन्माननीय रामदास भाईंचे आपण जवळचे मित्र म्हणून देखील अमोलभाई आपले अतिशय घरोबाचे संबंध आहेत. आणि ते भविष्यामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम आज नक्कीच जे माझ्या खांद्यावर असताना आपले कुटुंबीय देखील याच्यामध्ये चांगले सक्रिय आहेत. आमचे माजिद भाई असेल किंवा आमचे शमशूभाई मुकादम असतील, अशासारखे चांगले व्यक्ती आपल्या सर्वांसोबत जोडले गेलेले आहेत. आमचे परवेश भाई असतील सारखी ही सगळी मंडळी अतिशय चांगल्यारीत्या आपल्या संस्थेला इथे, आपल्या शाळेला इथे मदत करते. आपल्या सर्वांचं मनापासून इथे अभिनंदन करतो. आणि अनेक गोष्टी बोलण्यासारख्या मनामध्ये होत्या, परंतु वेळ माझ्याकडे अपुरा आहे. परंतु आपल्या शाळेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज 50 वर्षाचा म्हणजे गोल्डन जुबली हा कार्यक्रम हा साजरा करत असताना आपल्या संस्थेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि माझा विश्वास आहे की ज्या वेळेस ह्या संस्थेची 75 वर्ष पूर्ण होत असतील, त्यावेळेला देखील योगेश कदम पुन्हा त्या कार्यक्रमाला करून पाहुणा म्हणूनच येईल.
आणि त्यावेळेस मात्र आपल्या शाळेचं नवं स्वरूप हे प्राप्त झालेलं असेल आणि त्या नवं स्वरूपामध्ये आपली शाळा नक्कीच चांगली या पद्धतीने पुढे जाईल. आणि मला वाटतं मगाशी आमचे जॉय सर इथे उपस्थित आहेत, त्यांनी त्यांच्या आठवणी सांगत असताना त्याच्या कुटुंबियांसोबत ते खेड तालुक्याला इथे आले आणि त्यांनी जुन्या आठवणीत उजाळा देत होते. आणि असे जेव्हा डेडिकेटेड जेव्हा आपल्या संस्थेशी जोडले जातात अशा कुटुंबियांमुळे किंवा अशा व्यक्तींमुळे शाळा किंवा संस्था या घडत असतात. मी त्यांचं देखील त्यांच्या कुटुंबियांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आपला जेवढा नॉन टीचिंग आणि टीचिंग स्टाफ आहे त्या सगळ्यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो. संस्था ही पुढे जात असताना, उभी राहत असताना, संस्थेचा विकास होत असताना, शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा विकास घडत असताना ज्या व्यक्तीमुळे ते विद्यार्थी घडतायत, ज्या व्यक्तींवरती किंवा ज्या विद्यार्थ्यांवरती संस्कार घडतायत ते संस्कार घडवणारे देखील तितकेच महत्वाचे असतात. जर का शाळा चालवण्याच्या ट्रस्ट सोबत जर का चांगली टीम नाही मिळाली तर ती संस्था कधीच मोठी होऊ शकत नाही. म्हणून आपल्या जे काही आपण आजपर्यंत जे यश प्राप्त केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.